तर आज करणार होते मस्त इथं व्हेजिटेबलची बिर्याणी, म्हणजे व्हेज बिर्याणी. तर भाज्या शिल्लक राहिल्या होत्या, बोगीच्या भाज्या आहेत, फ्लॉवर, परत गाजर, वाटाणा आणि बटाटा या सर्व छान अशा चिरून घेतल्या, उकडून घेतल्या पाण्यामध्ये. शिजल्यानंतर मग पटकन झटपट होते ही व्हेज बिर्याणी. तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो आधी छान परतून मग त्याचं वाटण करून घेतलं. पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण त्याचं पण वेगळं वाटण करून घेतलं. तर मग ते तेलामध्ये छान परतून दिल्यानंतरून मग त्याच्यामध्ये जो आपला बिर्याणीचा मसाला आहे आपला सुहानाचा, तो त्यात थोडासा ॲड केला आणि आपलं जे घरचं लाल तिखट आहे ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडीशी हळद आणि मग कांदा मसाला पण त्याच्यामध्ये ॲड केला आणि ते छान परतून दिलं. तेल सुटेपर्यंत छान परतल्यानंतरून मग त्या भाज्या ज्या आहेत आपल्या शिजवलेल्या त्या सर्व ॲड केल्या आणि ते छान परतून दिलं तेल सुटेपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता, म्हणजे जास्त पण मी जे असं ग्रेव्ही पातळ नव्हती केली, असं घट्टच होती. तर मग छान परतून घेतल्या आणि पनीर मी आधीच गरम पाण्यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी ठेवलं होतं. बारीक बारीक त्याचे पीस केले होते मी आणि मी वरतून टाकणार होते पनीर. मी पनीर तळून वगैरे काही घेतलं नव्हतं, कारण की तळल्यानंतर खूप कडक होतं ते. तर मग सॉफ्टच छान वाटतं भातामध्ये. तर मग असं मी पनीर पण वरतून ॲड केलं आणि वाटणाचं जे थोडंसं पाणी होतं ते थोडंसंच पाणी मी ॲड केलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि ते पनीर पण त्यात टाकलं आणि छान ते परतून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि छान परतून दिलं. आणि मी गार्निशिंगसाठी पण पुदिना, परत बरिस्ता वगैरे काही ॲड करणार नव्हते, मुलं काही खात नाही त्यामुळे. तर छोलेची भाजी पण इथं माझी शिजून, म्हणजे छोले जे आहे ते भिजत घातले होते आणि ते पण शिजून घेतले. मुलाला छोलेची भाजी खायची होती. तर मग कढईमध्ये तेल तापते तोपर्यंत इथं मी बिर्याणीची पण तयारी करून घेतली होती. तर मग तेल पण तापलं होतं. तर मग कांदा टोमॅटो, फक्त ह्या भाजीमध्ये तेच वाटण आहे, फक्त पुदिना ह्याच्यामध्ये नाही आहे. फक्त बिर्याणीमध्येच पुदिना टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि आपलं कोथिंबीर याचंच वाटण आहे. तर ते छान परतून घेतलं आणि मग ते परत ते बारीक गॅसवर तोपर्यंत इथं मी म्हटलं भाताचे आधी लेअर देऊन घ्यावे. तर मी पातेलं घेतलं एक, त्याच्यामध्ये आपलं घरचं जे साजूक तूप आहे, घरचंच आहे हे. तर मग ते आधी छान असं सगळीकडे पसरून घेतलं. त्याच्यावरती आधी भाताचा लेअर आहे तो देऊन घेतला. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पण भाताला दम देऊ शकता किंवा थर म्हणतो आपण ह्याला, थर देऊ शकता. तर मग इथं मस्त असं एक भाताचा लेअर दिला, त्यानंतरून भाजी पसरवली सगळीकडे आणि मग असं एक एक करून आपल्याला एक भाताचा एक भाजीचा असं सगळं लेअर करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी तसं करून घेतलं आणि मी फक्त फूड कलर याच्यामध्ये ॲड करणार होते. मी केसर वगैरे काही नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे ते काही मी ॲड करणार नव्हते. तर मग भाजीचा पण लेअर झाला, मग त्यानंतर परत भाताचा लेअर टाकला आणि फूड कलर माझ्याकडे दोनच शिल्लक होते, एक ऑरेंज कलरचा आणि एक ग्रीन कलरचा पण होता, पण तो काही सापडत नव्हता. तर मग फक्त ऑरेंज कलरचाच घेतला मी आणि असं छानपैकी मस्त असं लेअर देऊन घेतले. तोपर्यंत इकडं भाजीचं जो आपलं म्हणजे छोलेचं मसाला आहे तो पण इथं छान परतून घेतला. त्याच्यामध्ये छोले मसाला, परत हळद, लाल तिखट टाकून घेतलं आणि आपले छोले होते शिजवलेले ते पण त्यात टाकले आणि गरम पाणी ॲड केलं आणि मीठ टाकलं आणि ते इकडं उकळतं तोपर्यंत इकडं पण असं भातानं, म्हणजे असं सुरीने किंवा तुम्ही जे चमचा वगैरे असेल त्याने असे खाचे पाडले तर वाफ आहे ती खालीपर्यंत अशी, म्हणजे खालून वर येते छान वाफ आणि छान दम बसतो आपल्या ह्या बिर्याणीला, व्हेज बिर्याणीला. तर मग ऑरेंज फूड कलर आहे तो सगळीकडे असा जिथे आपण खाचे केलते तिथं असं परतून म्हणजे टाकला आणि मग कढईमध्ये पण मी भात काढून घेतला. तर खूप छान झालता, तर नक्की ट्राय करा.